जिला वट पौर्णिमा म्हणतो आपण. आणि पौर्णिमेचं महत्त्व जसं प्रदोषचं महत्त्व आहे तसं पौर्णिमेचं महत्त्व आहे. लक्षात घ्या. पौर्णिमा वट म्हणजे किती मोठा वृक्ष आहे. अशा पौर्णिमेचं आपण दत्त पौर्णिमा बघतो, गुरुपौर्णिमा बघतो. आम्ही वास्तविक चिचुंडीला पौर्णिमा सुरू केलेली आहे. 32 पौर्णिमा जर केल्या तर ज्यांना मूलबाळ नाही अशा लोकांना सुद्धा मूलबाळ होऊ शकतं. धन घरात राहत नसेल तर त्यांच्या घरात धन वैभव कायम लागतो. मुलांचं आयुष्य कमी असेल, पतीचं आयुष्य कमी असेल तर ह्या 32 पौर्णिमा करावा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपल्या वाट्याला महाराजांच्या अभिष्ट चिंतन निमित्ताने पौर्णिमाच आली, हे आपलं भाग्य आहे. दत्त भगवंतालाही पौर्णिमा आवडते. भगवान बुद्ध सुद्धा पौर्णिमेचाच जन्म आहे. आणि तुमचं सुद्धा कोणतं, महाराजांचं सुद्धा तो वटपौर्णिमेच्याच दिवशी जन्म आहे. म्हणजे वटासारखं वृक्षासारखं आपल्याला कार्य करायचं आहे. लक्षात घ्या. ह्या वटपौर्णिमा भगवान यशोदा माईने विचारलं की कृष्णा, अरे असं काही व्रत सांग मला की जेणेकरून आपल्या घरात कायम आनंद प्राप्त राहील. आता घरात देव आहे तरी यशोदा कोणाला विचारते? आपल्या लेकराला. ए बाळा, अरे मला असं एखादं व्रत सांग की जेणेकरून आपल्या घरात आनंद प्राप्त होईल, तुला आयुष्य राहील. आता भगवंतालाच विचारते आई. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, अरे कृष्णा मला लवकर सांग. यशोदा मैया म्हणते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आई एक व्रत देऊ, 32 पौर्णिमा, कोणतीही पौर्णिमा जर केली आई तर त्या पौर्णिमेसारखं व्रत माझ्या आठवणीत नाही. म्हणून जसं सती सावित्रीने आज जे व्रत केलं ते पौर्णिमेचंच केलेलं आहे की आपला पती म्हणजे ही लोकातून परत घेऊन यायचं आहे. हे सोपं नाही. ह्याच पौर्णिमेचं व्रत आहे. आज वडाला आपण घरा फेऱ्या मारल्या, बरोबर आहे का नाही? वडाला फेऱ्या मारता मारता आपल्याला एवढं भान नाही की ब्राह्मण बसले त्यालाही बांधून टाकलं. म्हणजे काय कधी कधी काही होऊ शकतं. आमचे विशिष्ट सायखंडीचे सगळे विश्वस्त या ठिकाणी आलेले आहे. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. त्यांनी बी असं भरभराटीचं कार्य आता इथून पुढं करायचं आहे, सायखिंडीवालेकर. आणि म्हणून बाबांनो, कधी कधी आपण वडाला का प्रदक्षिणा मारतो, वडाला का दोरा बांधतो माहिती का? वडाला दोराच का बांधायचा, प्रदक्षिणाच का करायच्या, वडाचं महत्त्व काय आहे, वट सावित्री पौर्णिमा म्हणजे काय, आज तो विषय नाही. तर खूप गोड प्रसंग आहे आजचा. परंतु पौर्णिमा किती महत्त्वाची असते याचं चिंतन आहे. आणि म्हणून ज्या